वटवाघूळ. खूप वर्षापूर्वी प्राणी आणि पक्षी यांचे भांडण सुरू झाले. वटवाघुळाने कोणाचीच बाजू घेतली नाही. कोणती बाजू जिंकते आहे हे ते पाहू लागले. आधी असे वाटले की पक्षी भांडणात जिंकणार. वटवाघूळ पक्ष्यांच्या गोटात सामील झाले आणि आपण पक्षीच आहोत असे सांगू लागले. आपले पंख पसरून उडून दाखवून आपण पक्षी आहोत हे सिद्ध करून दाखवले. आपण पक्षी आहोत हे सिद्ध करू लागले. परंतु थोड्याच दिवसात प्राणी जिंकतील असे दिसू लागले. मग वटवाघूळ प्राण्यांच्या गोट्यात गेले. आपले सुळे दाखवून आपण प्राणीच आहोत आणि आपल्याला प्राणीच आवडतात असे सांगू लागले. भांडणात शेवटी पक्ष्यांचा विजय झाला. वटवाघूळ पुन्हा पक्ष्यांकडे गेले, पण यावेळी मात्र पक्ष्यांनी त्याला हकलून लावले. मग वटवाघूळ पुन्हा प्राण्यांकडे गेले, पण प्राण्यांनी सुद्धा त्याला हकलून लावले. तेव्हापासून वटवाघूळ अंधाऱ्या खोल्यांमध्ये, झाडाच्या बुंध्यांमध्ये राहू लागले. प्राणी आणि पक्षी यांच्यापासून तोंड लपवत रात्रीचेच उडू लागले.